महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर व इतर ठिकाणी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशावरून आज महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली होती। परंतु मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार कोणत्याही पक्षाला बंद पुकारण्याची परवानगी नसल्याने हे बंद बेकायदेशीर असल्याचा हायकोर्टाने आदेश दिल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना तोंडाला काळ्या फिती लावून व हातात काळे झेंडे घेऊन मूक निषेध व्यक्त करायला सांगितला। नेर येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून तोंडाला काळ्या फिती बांधून व हातात झेंडे घेऊन हा मूक मोर्चा यवतमाळ अमरावती महामार्गावरून नेर तहसील कार्यालयात नेण्यात आला। याबाबतचे निवेदन नेर तहसील मधील ठोकाडे यांना देण्यात आले। निवेदनात असा उल्लेख आहे की बदलापूर, कोल्हापूर, अमरावती, अकोला, लातूर येथे घडलेल्या घटनेच्या नराधमाला फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये फाशीची शिक्षा देण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे। निवेदन देतेवेळी पवन जयस्वाल, नितीन माकोडे, विनायक भेंडे, विनोद रंगारी, संकेत ठाकरे, चंद्रकांत तन्मने, वनिता मिसळे, बाशिद खान, खुशाल मिसाळ, प्रमोद राणे, मनोज सेंदुरकार, माया राणे, राजू माहुरे, रत्ना मिसळे, मनीषा मिसळे, आशा मिसळे, वंदना उईके, वंदना मिसळे, गणेश ठाकरे, गणेश झाडे, सत्यजित गुल्लाने, ज्योती अथिलकर, अर्चना मिसळे, शोभा चव्हाण, दीपक मिसळे व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नवनाथ दरुई, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, नेर।